म्हणजे आता तुम्ही पहिला योद्धा सिनेमा केला, आणि आता सरगम आहे किंवा मला वाटतं जवानी जिंदाबाद, हा त्याच्यानंतर विंग्स ऑफ Wings फायर of आपण Fire. एक नवीन केलेला आहे. हा असे चित्रपट आता करतोय. आता तुम्ही काही एकाच चित्रपटाचे निर्माते नाहीत, हा भरपूर सिनेमे 10-12 वर्ष, एक दशक तुम्ही केले. गुंतवलेले याच्यामध्ये. तर जसं मग अशी म्हणालो की मी नवीन निर्माता जो चित्रपट सृष्टीत येत असेल की तुमच्या बोलण्यात जाणवते की त्यांनी पूर्ण त्याची माहिती घेतली पाहिजे. फक्त पैसे टाकले की पैसे मिळतील, ग्लॅमर मिळेल, नाव होईल असं न करता त्या व्यवसायाचा अभ्यास करणं हे गरजेचं आहे. हा म्हणजे आता थोडंसं हा. मी तुम्हाला सांगतोय, ह्या गोष्टीसाठीच सांगतोय हम्म, हम्म, की पैसा खूप मिळतो असा आम्हाला जो भ्रम झालता, हम्म, त्याच्यामध्ये मी जे आता एक एक गोष्टी तुम्हाला उलगडून सांगणार आहे ते आता एकदम सांगितल्या फक्त. बरोबर आहे. हा. की चित्रपट प्री प्रोडक्शन जो पार्ट आहे हम्म, तो एक महत्वाचा आहे. परत तुम्ही म्हणता शूटिंग आहे, म्हणजे तुम्ही त्याला म्हणतात की लोकेशन फील्डवरती आपण फील्डवरती जातो, परत पोस्ट प्रोडक्शन आणि नंतर रिलीजचा पार्ट येतो. आता याच्यामध्ये एक गोष्ट अशी आहे की प्रत्येक वेळेस स्किल लोक मिळत नाही. आता मला वाटलं की महेश मांजरेकरांना घेऊन आपण एक चित्रपट दिग्दर्शित करू. आता त्यांना वेळ आहे का आपल्यासाठी? ते कुठेतरी बिझी असतील. मग त्याला ऑप्शन काय? संजय जाधव का जाऊ? संजय जाधव बिझी, ठीक आहे. मग तो मॅनेजर त्याचा फोन करणार, मग तो त्याचं हे करणार, मग त्याचा तो भाव, मग ते सगळं, मग ते तिसरा ऑप्शन बघतो. बरोबर. मग ते जे दुसरे डिरेक्टर आहे की ज्यानं कधीच काढलेलं नाही पिक्चर आणि त्याला संधी देण्याचा प्रयत्न करतो. स्टोरी पार तोंडाला फेस येऊन तो स्टोरी सांगतोच, तोच सांगतो, त्याची स्टोरी असते. तो म्हणतो माझी स्टोरी तर मीच दिग्दर्शन केलं तर अतिशय उत्तम होईल. त्याचा फेस पार दाढीपर्यंत येतो, म्हणजे इथपर्यंत तो सांगत जातो त्याचा. काय म्हणजे प्रत्येकाला शेवटी आपली स्टोरी चांगली हा पण तेच आणि आहेत म्हणजे चांगले निर्माते दिग्दर्शक. आता बऱ्याच वेळा असतं जसं महेश कोठारे लेखक, दिग्दर्शक, निर्माता, कलाकार किंवा दादा कोंडकेंनी तसं केलेलं आहे. बरेच सिनेमे आता मांजरेकर साहेबांचे बरेच चित्रपट तसे येतात. पण ते आता तुम्ही म्हणजे मुळात आता काही पहिला चित्रपट तुमचा अनुभव आहे चांगला, म्हणजे जो काय पहिली गोष्ट होती. दुसऱ्यात तुम्ही परिपक्व झाला, म्हणजे दुसऱ्या वेळेस तुम्ही बजेटिंग किंवा मी पाहिले तुम्हाला की कंट्रोलिंग तुम्ही करायचं प्रत्येक गोष्टीवर, किंवा भाई आज सीन एवढे संपलेत का, मीटिंग घ्यायचा. तर मग ते आपोआप व्यावसायिक तयार होतो. म्हणजे तुम्ही एक व्यावसायिक पण आहात. एक तुमच्या कुठली तरी परंपरा घरातली तुम्हाला कलेची पुढे घेऊन जायची होती आणि एक नवीन एक आपलं एक वलय की तुम्ही एमके स्टुडिओ जो आहे तुमचा, त्याचं एक काम तुमचं म्हणजे पुढे उदयास आलं. मग हे सगळं करताना तुम्ही बऱ्याच वेळा तुमचं असं होतं की एखादी गोष्ट नाहीये, म्हणजे बऱ्याच वेळा तुम्ही म्हणजे मी तुमचं पाहिले बऱ्याच वेळा की हा लाईट्स याचं बाबा लाईट आपल्याला वेळेत नाही मिळाली एका चित्रपटाला की तुम्ही लाईट घेतली. ही गोष्ट का बरं तुम्ही म्हणजे लाईट नाही मिळाली, लाईट घेऊन टाकल्या, जिमीजिप नाही मिळाली, जिमीजिप घेतली? मला तो राग आहे खरं म्हणजे. मी त्या मुद्द्यावर हळूहळू तुम्हाला पसरत म्हणजे नाही का जास्त विस्तारानं बोललो, पण आता फोकसवर तुम्ही आणतायच मला, तर मग मला आणायला काय अडचण नाही. मला योद्धा चित्रपटाचा जो वाईट अनुभव आला की थिएटर मिळत नाही, मिळवले तर त्याचे पैसे, कमिशन्स आणि डिस्ट्रीब्युटरचा त्रास. बरोबर. म्हणलं की या क्षेत्रामध्ये सतत राहिल्यानंतर हा त्रास आपण मिटू. बरोबर. मला एक त्यांच्या विरुद्ध लढण्याचं बळ निर्माण झालं होतं. पण त्या शक्तींविरुद्ध लढणं किती अफाट आहे, किती ताकदीनं लढावं लागणार आहे हे मला आज कळतंय की नाही. मी आता तर 25%च तयार झालोय. 75% अजून मला जर शक्ती मिळवायची जर असेल तर माझ्याकडं सगळ्याच ताकदी पाहिजे. म्हणजे इकॉनॉमिकल पाहिजे, त्याच्यानंतर माझा वेळ पाहिजे, त्याच्यामध्ये चित्रपटसृष्टीतले सगळ्या जाणकारांना घेऊन त्यांनी प्रत्येकाने सांगितलं धुमासाहेब जे करतात ते बरोबर आहे. आणि मग इथं ज्यांना वाटतंय की धुमासाहेब आपल्या मुळावरच उठलेत तर उद्या ते सुद्धा मला काहीतरी धोका पोचू शकतात, कारण त्यांचा बिझनेस संपेल किंवा काहीतरी होईल, बदल चेंज होईल. त्याच्यामुळं आजपर्यंत मला ह्या चित्रपटसृष्टीनं, मग मी त्याकरता जर राष्ट्रवादीच्या सांस्कृतिक विभागावर गेलो, पण मला तर काही दिसत नाही मी लिहून दिलेलं तिकडं सांस्कृतिक विभागासाठी जे काही लिहून दिलेले ज्या ज्या गोष्टी बारकाव्याने लिहून दिल्या त्या माझ्या नावाने गेल्या कोणी बोलत नाही. मी सांगितलेल्या आयडिया तिथपर्यंत जातात, पण ते कुणी असं सांगत नाही की धुमासाहेब या क्षेत्रामध्ये परिपक्व आहेत आणि त्यांचा प्रोडक्शन हाऊस सतत आहे. ज्या प्रोडक्शन हाऊस सतत जे चित्रपट निर्मिती करतात त्यांना अनुदान दिलं गेलं पाहिजे, त्यांना सहकार्य झालं पाहिजे. तर आमच्या चित्रपटाला अनुदान नाही मिळत आणि भलत्या चित्रपटांना अनुदान मिळतं की ज्यांनी एक चित्रपट काढला संपले, जे एक चित्रपट काढला म्हणजे तर ओळखी पाळखीन चालतं, अजून काय आतमध्ये चालतं काही मला ते अजूनपर्यंत गणित कळलं. चित्रपट बऱ्याच वेळा असतं की चित्रपट काढल्यानंतर म्हणजे थिएटर कलेक्शन तुमचं हे असेल, अनुदान असेल, सॅटेलाइट असते, डिजिटल राईट्स असतात,
हा. ह्या गोष्टी असतात, पण अनुदान मिळण्याचे नेहमी म्हणजे प्रत्येक सिनेमाला मिळत नाहीच. ते मग- 40 लाख रुपये मिळतं, 30 लाख रुपये मिळतं, किंवा मग तिथं ओळख लागते का? तशी तुम्ही जसं अपेक्षा म्हणता. तशी ना मला अनुदान मिळावं म्हणे अपेक्षा नाही. हा. मग आता एवढे चित्रपट काढले तेव्हा नाही अपेक्षा ठेवली तर आता काय ठेवणार. पण मला उलट माझं असं म्हणणं आहे की त्यांनी गव्हर्नमेंटने त्या प्लॅटफॉर्मवर आपल्याला जागा दिल्या पाहिजे बरोबर आहे. किंवा त्यांच्या वास्तू शूटिंगसाठी दिल्या पाहिजे. तो खर्च कमी करा. तो खर्च कमी होतो. त्यामुळे उद्या अनुदान देण्यासाठी तुम्ही शूटिंगला लागणाऱ्या ज्या परमिशन, त्याचे काही बाकी भाडे असतील, हा. शासकीय गोष्टी असतील, तसे टॅक्स ते- असतील, कर असतील, ते कर कमी करू 30 नका. लाख रुपयाचं द्या ना त्यांना. हा, बरोबर आहे. तो चित्रपट अधिक उत्तम होईल.